जर अथर्व कारवकरनी हॅट्रिक घेतली तर मिलिंद यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालंय. पहिले षटक पॉवर प्लेचे षटक 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवरती तैनात असतील. इन लॉंग ऑफ लॉंग ऑन लेग साइडला तटवलेला चेंडू अंपायरचा इशारा वाईडचा. एक धाव मिळते. धाव संख्येचं खातं खुलतंय. 1 रन. आणि फुलतो चेंडू लेग साइडला भिरकवलाय तो ऋषिकेश यांनी आणि इरादे स्पष्ट केले. षटकार. खराब चेंडू. खरपूस समाचार घेतलाय. ऋषिकेश यांनी इरादे स्पष्ट केलेत. षटकार. ऋषिकेश दातार यांना सुवर्ण संधी. लागोपाठ अजून 2 षटकार मारले. षटकारांची हॅट्रिक मारली तर सर्वेश गोगटे यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. 201. फुलटच चेंडू आणि षटकार. इरादे स्पष्ट केलेत. सुंदर फटका. धावांचं 1 चेंडू 7 धावा. बिनबाद 7. पहिले षटक प्रगतीपथावरती आणि सुंदर कमबॅक बॉलरचा. लेग बिफोरचं अपील अंपायर्सनी फेटाळलंय. एकदा अंपायर्ससाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरोखर थँक्यू अंपायर्स. अथर्व कारवकर नावाजलेला खेळाडू. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न. सुंदर कमबॅक बॉलरचा. आता स्ट्राईक घेतील ते तुषारजी जोशी. तुषार जोशी वेणगावचा ढाण्या वाघ. बघूया काय करतात ते. आधीच्या मॅच मध्ये खरोखर सुंदर फलंदाजी केली होती तुषार जोशी यांनी. बघूया त्याचं रिपिटेशन करतायत का. समोर सुद्धा तगडा असा गोलंदाज अथर्व. सामना करतोय तो तुषार. पुलटा चेंडू. वाईड. धावसंख्या जाऊन पोचते ती बिनबाद 10. बिनबाद 10. ऋषिकेश दातार षटकार ठोकला होता. पुन्हा एकदा मारायचा आणि सुंदर झेल. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट मारायचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा षटकार मारायचा प्रयत्न होता ऋषीचा. फटका फसलेला आहे आणि सुंदर झेल. ओमकार भडसावे. सुंदर झेल. थोडेसे नाराज दिसत आहेत ऋषिकेश. जो नसीब में होगा वही होएगा. अजिंक्य थोडेसे नाराज दिसत आहेत ऋषिकेश दातार आपल्या फटक्यावरती. फुलटॉस वरती सुंदर असा फटका खेळला होता. षटकार मारला होता ऋषिकेश यांनी. त्याची पुनरावृत्ती करायला गेले परंतु झेलबाद झाले ते ओमकार यांच्याकडून. सुंदर कॅच. आणि निखिल थत्ते लेफ्ट हँडेड एलिगंट बॅट्समन. हा सुद्धा नावाजलेला फलंदाज. क्रिकेट इज अ पॅशन ऑफ हिम. आणि पुन्हा एकदा मारायचा फटका. प्रयत्न होता आउटसाइड द ऑफ स्टंप. लेग साइडचा बादशाह म्हटलं जातं निखिल यांना. प्रदीपजी गोगटे यांचं आगमन झालेलं आहे. प्रदीपजी गोगटे ज्यांनी YouTube स्पॉन्सर केलंय. प्रदीप गोगटे माझा बॅचमेट. तत्पूर्वी लेग साइडला तटवलेला चेंडू. सुंदर क्षेत्ररक्षण.
एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचते ती 17, माफ करा 18, एक बाद 18, माफ करा 11, माफ करा 11, एक बाद 11. प्रदीपजी गोगटे यांचं आगमन झालेलं आहे. प्रेक्षकांमध्ये कुजबुज आहे की बरोबर भावाची मॅच बघायला आलेले आहेत प्रदीप गोगटे. तुषार जोशी यांच्यासाठी सुवर्ण संधी. प्रत्येक षटकारासाठी चिन्मय जोशी यांच्याकडून 201 रुपयाचं पारितोषिक. अमितजी जसं रंगमंचावरती जो टायमिंग असतो ना तसं आता क्रीडांगणावरती टायमिंग साधलंय. नक्कीच नक्कीच बंड्या, ऍग्री विथ यू. दुसरं षटक टायमिंग मध्ये महार आहे तो. बंड्या, तुला काय वाटतं या मॅचला काय घडू शकेल आतापर्यंत पहिलं षटक संपल्यानंतर? गोलंदाज जो आहे ना तो तयारलाय, त्यामुळे तो जिंकण्यासाठी खेळणार. बरे काही हो, डू और डाय. येस येस. किलर इन्स्टिंक्ट दिलीपकडे नेहमीच राहिलेले आहे. मोठे मोठे खेळाडू आहे दिसत आहेत. अथर्व आहे, ओमकार आहे, दिलीप स्वतः आहे. आणि मारायचा पटका मिस हिट आणि पहिल्या चेंडूवरती बळी, मोठा बळी मिळाला तो निखिल यांच्या रूपाने. एस 11 धक्का. सुंदर झेल. अभिषेक जोशी यष्टिरक्षण करतायत. यश ना, यश करंदीकर सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर झेल. अमितजी मी आताच तुम्हाला बोललो, जो गोलंदाज आहे ना त्याला मस्ट विन आहे. त्यासाठी तो काही करेल. इव्हन तो क्रीडांगणावरती लोहांगण पण घालेल. नक्कीच. अभिजित जोशी मैदानावरती स्ट्राइक घेत आहेत. एकेकाळी राहुल द्रविड आम्ही बोलायचो, अभिजित जोशीला एक बॉलला 1 रन काढण्यामध्ये पटाईत. बघूया अभिजित काय करतायत ते. कव्हर्सला ढकललाय. 1 धाव मिळण्यामध्ये यश. मी मगाशीच बोललो 1 धाव काढण्यामध्ये पटाईत अभिजित. धावसंख्या जाऊन पोचते ती 12. सुवर्ण संधी तुषार जोशी. प्रत्येक षटकाराला 201 रुपयाचं पारितोषिक चिन्मय जोशी यांच्याकडून. पुन्हा एकदा मारायचा प्रयत्न, अपील केलंय परंतु अंपायर्सने ते फेटाळलंय. सुंदर गोलंदाजी. अमितजी अजून एक पारितोषिक आलंय. दिलीपने जर प्रत्येक विकेट काढली तर प्रदीप गोगटे यांच्याकडनं 500 रुपये. प्रेशर ठेवण्यामध्ये यश मिळालंय बंड्या. भले विकेट नाही मिळाली पण प्रेशर ठेवलंय दिलीप यांनी. नो डाऊट. शॉर्ट पिच चेंडू आणि याला म्हणतात स्पोर्ट्समनशिप स्पिरिट. याला म्हणतात स्पोर्ट्समनशिप स्पिरिट. तुषार जोशी बक्षीस लागण्यासाठी अशी कामगिरी होती. येस. दिलीपचे गोगटे तुमचे 500 रुपये माझ्याकडे आलेत. याला म्हणतात स्पोर्ट्समनशिप स्पिरिट बंड्या. स्वतः बाहेर पडलाय तुषार जोशी. बस 10% त्यांना. खरोखरच तुषार जोशी यांच्यासाठी टाळ झाला पाहिजेत नक्कीच. स्वतःहून आउट झालेत. स्वतः डिक्लेअर केलंय मी आउट आहे. एव्हरी इयर त्यांच्याकडे फेअर प्ले अवॉर्ड असतो. नक्कीच तुषार जोशी. आणि एस 11 धक्का मिळतोय आणि माझ्या अजून एक 500 रुपये ऑन द वे. शॉर्ट पिच चेंडू आणि हा वाईडचा इशारा अंपायरचा. अतिरिक्त धाव. आदित्य नातू यांनी आधीच्या मॅचला खूप सुंदर अशी फलंदाजी केली होती. त्याची पुनरावृत्ती बघू करतायत का. तुम्हाला काय वाटतं अमितजी 500 रुपये अजून खेचतील दिलीपजी? खेचू शकतात. प्रेशर ठेवण्यामध्ये यश मिळवलंय. 99% खेचतात बघा आता.
सुंदर लेक्सला तटवलेला चेंडू, एक धाव मिळते, एक सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर थ्रो, वन बाउन्स इन टू द हँड्स टू द कीपर. धावसंख्या जाऊन परिस्थितीत 14. अजून एक चेंडू बाकी. 500 रुपये घेण्याची अजून एक संधी आहे. एस इलेव्हनला खूप मोठा धक्का मिळालाय ऋषिकेश दातार आणि तुषार जोशी यांच्या रूपाने. बघूया अभिजित जोशी काय करतायत आणि आदित्य नातू त्यांना कशी साथ देत आहेत. अभिजित जोशी उर्फ राहुल द्रविड, सुंदर फटका, एक धाव घेत आहेत. धावसंख्या जाऊन परिस्थिती 2-15. सुंदर अशी गोलंदाजी दिलीपजी कोकटे यांच्याकडनं. षटकाच्या समाप्तीनंतर बघूया आता तिसरी ओव्हर संघासाठी आणि वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन कोण येत आहे ते. माझ्या मते तरी धनराजजी बेलसरे. धनराज यांनी उत्कृष्ट अशी गोलंदाजी केली होती बंड्या. नो डाऊट. नक्कीच सुंदर अशी गोलंदाजी केली होती धनराज यांनी. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2-15, माफ करा 3-15. अभिजित जोशी 15 रन. 15-15. अमितजी, तुम्हाला दोन भावांची खासियत माहिती आहेत का? दोघेही असे आहेत ना, एक कलाकार बरोबर बनतो आणि दुसरा एक प्लेअर बरोबर काढतो. दोघांचे हे परफेक्ट टायमिंग आहे. सिंगल धावा चोरण्यामध्ये पटाईत अभिजित जोशी, राहुल द्रविड उभे काय करतायत. आतापर्यंत 2 चेंडू 2 धावा मिळाल्यात अभिजित जोशी यांनी. माझ्या मते हा आहे ना धनराज बेलसरे, डार्क हॉर्स आहे. याच्यावरती सर्व आत्ताचं गणित अवलंबून आहे, कशी ओव्हर टाकतो ती. सुंदर गोलंदाजी, थोडस अंकुश ठेवलंय ते धनराज यांनी. 15, 3-15. तिसरे षटक प्रगतीपथावरती. तुम्हाला काय जयश्री वाटतं, परशुराम कुठपर्यंत धावसंख्या मजल मारू शकते या सत्रामध्ये? पूर्वी बॉलला रन जर निघाल्या तर हा धावसंख्या 24 ते 25 जाऊ शकतो. नक्कीच जो चांगल्या तऱ्हेने प्रेशर हँडल करेल, पॅनिक न होता, तो संघ विजेता ठरलेला आहे. माझ्या मते खेळपट्टी गोलंदाजांना अनुकूल आहे. पुढल्या चेंडू, लेग साईडला तटला चेंडू आणि हा चौकार. चौकार. आदित्य नातू, मी मगाशीच बोललो होतो, आदित्य नाथनी सुंदर अशी फलंदाजी केली होती ती AS इलेव्हन संघाकडून. त्याची पुनरावृत्ती बघायला मिळतीये. सुंदर अशी शरीरयष्टी, दणकट अशी शरीरयष्टी. खराब चेंडू लेग साईडला टाकला होता तो धनराज यांनी आणि त्याचा पुरेपूर फायदा उचललाय तो आदित्य यांनी. चौकार. पुन्हा एकदा लेग साईडला तटवलेला चेंडू आणि हा चौकार. बॅक टू बॅक चौकार मारलाय तो आदित्य यांनी. धावसंख्या जाऊन पोहोचते 24. तेरा कमाल तू जाने, मुझे तो सब कमाल धमाल लगता है. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल दिसतोय बंड्या. माझ्या लेग साईडला खूप चांगले घेतात आदित्य. बॅकअप बॅटिंग करतायत ते आदित्य नातू, एक उभरता फलंदाज. चौकाराची हॅट्रिक करतात का आता आदित्य नातू? पुन्हा एकदा सुंदर माफ करा, आउटसाइड द ऑफ स्टंप. 8व्या स्टंपवरती बॉल. अंपायर दिशा वाईचा, एक धाव अवांतर. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या जाऊन परिस्थिती धावसंख्या 25. आता थोडीशी धावसंख्या उभरता दिसते बंड्या. नक्कीच अजून असे 2-3 फटके आले तर एक नाईस टार्गेट सेट होईल. आणि हा कॅच, स्वतः दिलीपने कॅच. स्वतः तर नाराज दिसत आहेत आदित्य. दिलीपजींचं बघायला गेलं ना, सालाबाद प्रमाणे कॅच पकडलाय.
कर्जत नेरळ मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आणि रायगड मेडिकल असोसिएशनचे आमचे अध्यक्ष पद आत्ताच नुकतंच स्वीकारलेले आहे ते अजिंक्य जोशी मैदानावरती. अजिंक्य जोशी. अमित जी एक प्राइज आलंय. जर अजिंक्य जोशी यांनी जर एक षटकार मारला तर अमित बिशेकर यांच्याकडनं 500 रुपये. $500 म्हणायचे का तुला? डॉलर म्हणायचे का? आणि सुंदर लिव केलाय तो अजिंक्य जोशी यांनी. धावसंख्या जाऊन उपस्थिती 26. काय वाटतं कुठपर्यंत टार्गेट जाईल? वरती अमित जी कुठपर्यंत टार्गेट सेट होईल आता असं वाटतं तुम्हाला? मला वाटतं ही धावसंख्या 35च्या घरात जाऊ शकते जर सेन्सिबल क्रिकेट खेळलं तर. सर्कल मध्ये तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन उपस्थिती 27. 4 बाद 27. 6 बॉल मध्ये अमित जी हा एक उद्योन्मुख खेळाडू आहे. मोगे, आरुष मोगे. मला वाटतं लेदर मध्ये खेळतो बंड्या. लेदर मध्ये खेळतो नाही. एक धाव बॅकफुटला मारलाय. दोन्ही बॅट्समनला सुवर्ण संधी. जर 6 चेंडूमध्ये 15 धावा काढल्या तर 501 रुपयाचं पारितोषिक ऋषिकेश दातार यांच्याकडून. म्हणजे अजून 14 धावा करायच्या 5 चेंडूमध्ये. अजिंक्य जोशी यांनी जर एक छकडी मारली तर ऋषिकेश दातार यांच्याकडनं 1000 रुपये. आणि रिव्हर्स स्वीप मारायचा प्रयत्न. एक धाव मिळतीये. धावसंख्या जाऊन उपस्थिती 29. धावसंख्या 30च्या घरामध्ये पोहोचते. 29 धावसंख्या. आणि हा आउटसाइड द ऑफ स्टंप. सुंदर अशी गोलंदाजी. यांना काही अजून कनेक्शन मिळत नाहीये. सुंदर अशी गोलंदाजी केली ती आरुष मोगे याने. रायगड मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य जोशी. आणि एक धाव मिळण्यामध्ये यश मिळते ते अजिंक्य जोशी यांना दुसरी धावासाठी तो प्रयत्न होतोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स. तिसरी पण घेण्यात यशस्वी होतील का बघूया. 2 धाव्यावरती समाधान. धावसंख्या जाऊन उपस्थिती 31. प्रत्येक चौकारास अजिंक्य जोशी यांना सुवर्ण संधी. प्रत्येक चौकारास 201 रुपयाचं पारितोषिक. 501 रुपयाचं पारितोषिक चिन्मय जोशी यांच्याकडून. अजिंक्य जोशी यांनी जर एक चौकार मारला तर अजिंक्य जोशी यांच्याकडनं 500 रुपये. चित्ररक्षणामध्ये थोडासा बदल दिसतोय. पप्प्या काय झालं? पप्प्या काय झालं? नो बॉल आहे. फुलटॉस चेंडू लेग साईडच्या दिशेने अंपायरचा वाईडचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. धावसंख्या 32 धावांवर. आम्ही जे तसं बघायला गेलं तर टार्गेट सेट केलेलं आहे. मला वाटतं ही धावसंख्या 35च्या घरात जाईल असं वाटतंय मला. आता गोलंदाजी कशी करतात याच्यावरती पण डिपेंड आहे. त्यांच्याकडे सुद्धा तुषार जोशी यांच्यासारखा नावाजलेला गोलंदाज आहे. आणि सुंदर असा हातात कॅच काढून दिलाय. मला वाटतं कॅचची प्रॅक्टिस दिली असं वाटतंय पॉइंटला. येस परफेक्ट. अजिंक्य जोशी आउट झाले ना की अजिंक्य जोशी काय बोलतात माहितीये का? आय एम नॉट अ बॅट्समन, आय एम अ बॉलर. अजिंक्य जोशी अमित जी माझा एक मुद्दा आहे. मे बी तो चुकीचा असेल माहित नाही मला.
आता दीपंकर साले झाले किंवा आधीचे जे बॅट्समॅन झाले, यांना पुढे प्रमोट न करता जे बॅट्समॅन नाही आहेत प्रॉपर त्यांना पुढे केलं गेलं, याच्यामुळे असं तुम्हाला वाटत आधीच गेम सोडली एस वाल्यांनी? मी असं म्हणत नाही बंडू, कारण यंगस्टरला स्थान दिलं पाहिजे असं तुषार जोशी यांना वाटतंय, म्हणून पहिले यंगस्टरला स्थान त्यांनी दिलंय. मिडल ऑर्डरमध्ये यंगस्टरला त्यांनी स्थान दिलं होतं. मान्य आहे, पण परंतु जी डू अँड डाय मॅच आहे त्यांच्यासाठी, त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करून कितपत योग्य आहे? एनिवे, बॅक टू द गेम. सुंदर रनअप आरुष मोगे, शॉर्ट पिच चेंडू, 1 बाउन्स 2 बाउन्स आणि सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावा. 35 टार्गेट 34 रन झालेत. टार्गेट 35. AS 11 संघाने 34 रन्स केले. 35 रन्स टू विन. मस्ट विन गेम फॉर दिलीप गोगटे. जय श्री परशुराम. मस्ट विन गेम. बघूया काय कमाल करतायत. आम्ही जे तुम्हाला काय वाटतं ऋषिकेश दातार यांना गोलंदाजी या तरी मॅचला मिळेल? हो, या मॅचला ऋषिकेश दातार बॉलिंग करू शकतील. प्रदीप गोगटे यांच्याकडून एक कन्सल्टिंग आलेली आहे अथर्व कारोळकरना. प्रत्येक बॉलला षटकार नको मारूस. एक सजेशन आलंय प्रदीप गोगटे यांच्याकडून. AS 11 संघ जर ही मॅच जिंकली तर सर्वेश गोगटे यांच्याकडून 1001 रुपयाचं पारितोषिक. तुषार जोशी सुवर्ण संधी तुमच्या पूर्ण टीमला. तुषार जोशी 35 धावांचं आव्हान. 2 बॉल पाहिजेत. दोन चेंडू पाहिजेत. अरे किती बोलतो अजिंक्य, किती बोलशील. डॉक्टरांसमोर बोल ना एवढं. डॉक्टरांसमोर पण एवढंच बोलतो का रे. कानात रक्त काढतोस. तुम्हाला काय वाटतं कोण पहिली गोलंदाजी करायला येईल? पहिली गोलंदाजी करायला कोण येईल असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतंय पॉवर प्लेचे षटक कोण हँडल करते ह्याच्यावरती एक मीटिंग घेतली जाते. परंतु AS 11 ला मी सांगतोय सामना त्वरित चालू करायचा आहे. माझ्या अंपायर स्पीडअप करायचंय. आदित्य नातू पॉवर प्लेची धुरा सांभाळेल असं मला एकंदरीत वाटतंय. पराग कारोळकर यांनी माघारी फिरायचंय. रिव्हर्स गिअर घ्या आणि पवेलियन मध्ये या. कर्जत ब्राह्मण प्रीमियर लीग मला सर्वात अशक्त खेळाडू पराग कारोळकर. पोटाला एअरबॅग नाही, पण त्यांचे पण आभार मानले पाहिजे. फुलना फुलाची पाकळी त्यांनी आपल्याला दिलेली. नक्कीच पराग यांच्याकडून खरोखरच पराग कारोळकर यांच्याकडून आपल्याला नेहमीच स्पॉन्सरशिप मिळालेली आहे. मला वाटतं आपण सामन्याकडे वळायचंय. आदित्य नातू उदयोन्मुख खेळाडू. ब्राह्मण प्रीमियर लीगचा उदयोन्मुख खेळाडू. ब्राह्मण प्रीमियर लीग 2025चा उदयोन्मुख खेळाडू आदित्य नातू. बघूया आदित्य नातू. बॅटिंग मध्ये सुद्धा सुंदर प्रदर्शन केलं होतं आदित्यने. पॉवर प्लेचे षटक अतिशय महत्वाचे षटक हँडल करतायत आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती तुषार जोशी. पप्या कोगजे याला सुवर्ण संधी. प्रत्येक चौकारास 251 रुपयाचं पारितोषिक प्रदीप गोगटे यांच्याकडून. थोडस कॉम्बिनेशन चेंज केलंय ते जय परशुराम संघाने. पप्पा कोगजेला बढती मिळाली आणि अथर्व कारोळकर याला थोडस वनडाऊन पाठवण्याचा विचार केलाय. दिलीप गोगटे यांनी जर 2 ओव्हर मध्ये मॅच संपवली तर माझ्याकडनं 501 रुपये. दिलीप गोगटे याला सुवर्ण संधी. 2 षटकामध्ये जर सामना संपवला तर बंड्या कानडे यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक.
पहिलं षटक प्रगतीपथावरती. उलटा चेंडू सुंदर सुंदर चौकार. थोडस खराब क्षेत्ररक्षण मिसफिल्ड खाम्याचा भुगतान लागतोय तो चौकार नाही. संघाची धावसंख्या जाऊन पोचते ती 4. इसको बोलते टांगा पलटी घोडा फरार. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकलाय. इरादे स्पष्ट केलेत. ग्राउंड स्ट्रोक. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू आणि इरादे स्पष्ट केलेत. सुंदर प्रयत्न निखिल यांच्याकडून. अमितजी, मी तुम्हाला ज्यावेळेस ते गोलंदाजी टाकवते त्यावेळेस बोललो होतो, डू अँड डाय मॅचला दिलीप गोपटे काय पण करू शकतात. आणि शेवटी एक महत्वाचं आहे की टायमिंग जुळलं आहे. माईक हसी आणि डेव्हिड हसी एकाच ठिकाणावर आहेत. पहिल्या षटकातील तिसरा चेंडू बॅक टू बॅक चौकार मारलाय. पुन्हा एकदा सुंदर कमबॅक बॉलरचा आउटसाइड द ऑफ स्टंप. पहिले 2 चेंडू अतिशय खराब टाकले होते ते आदित्य यांनी, परंतु तिसरा चेंडूवरती टप्पा मिळालाय. धावसंख्या स्थित. धावसंख्या बिनबाद 8. पप्या कोकजे आणि दिलीप गोगटे स्वतः चालक मालक. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा लो फुलटॉस. सुंदर क्षेत्ररक्षण ऋषी यांच्याकडून. परत कोकजे यांना सुवर्ण संधी आली. जर त्यांनी चौकार मारला तर प्रदीपजी गोगटे यांच्याकडनं तब्बल 251 रुपयाचं पारितोषिक आहे. अच्छा, छक्का मारला तर निनादजी बिडकर यांच्याकडनं 1001. आतापर्यंत पप्या कोकजेची बॅट काय तळपताना मला दिसलेली नाहीये. काय वाटते बंड्या तुला? नाही, आता पैसे लागले पद्धतशीर वरती मिळालेली. येस येस. आता बघा तुम्ही, ही बघा पहिलाच चौकार येतोय असं मला तरी वाटतंय. आणि सुंदर फटका. चला 251 देऊया. मी बोललो होतो ना 251 रुपयाचं पारितोषिक. आले माझ्याकडे, सुपूर्द आले झालेले नाहीत अजून. प्रदीप गोगटांकरतेच जमा आहेत अजून. माझ्याकडे आले की मी म्हणेन की पारितोषिक जमा झालं माझ्याकडे. मला वाटते पप्या कोकजेने ठेवलेले शॉट्स. येस पैसे लावत नाही तोपर्यंत मी खेळणार नाही. येस येस. सुंदर फटका आउटसाइड द ऑफ स्टंप. त्याला म्हणतात ना आम्ही जे देर आहे दुरुस्त आहे, देर आहे दुरुस्त आहे. असं झालं ते. इम्पॉर्टंट डू ऑर डाय मॅच होती आणि त्याच्यामध्ये तळपलाय. आतापर्यंत 3 चौकार खाल्लेत ते आदित्य यांनी. आणि आता षटकार मारला तर आणि निराजी बिडकर यांच्याकडनं 1001 आहेत. अंपायर कडून एक वाईडचा इशारा. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या बाहून पोचते ती 14. बिनबाद 14. पॉवर प्लेचे षटक. त्याच्यामध्ये 14 धावा, तब्बल 14 धावा कुठल्या आहेत त्या दोन्हीची बिनीची जोडीने दिलीप आणि पप्या कोकजे. आणि हा नो मॅन्स लँड. 1 बाउन्स ओव्हर द रोप. 251. 251 म्हणजे 500 रुपये माझ्याकडे अजून तरी आले नाही, पण म्हणूया की देणार आहेत म्हणून. 501 रुपये सस्पेन्स अकाउंट. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा मिळाल्या आहेत. माझ्या मते मी कॉन्टिंजेंट लायबिलिटी मध्ये टाकून देतो. आणि तुषार जोशी यांच्यासमोर चिंता वाढताना दिसत आहेत. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा कुठल्या आहेत. दोन्ही बॅट्समननी 2-2 चौकार ठोकलेत. 18 चेंडू 17 धावा. दुसरे षटक घेऊन येत आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये रिस्ट्रिक्शन्स गेलेले आहेत. आता 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती तैनात असतील याची नोंद घ्यायची आहे. एक लॉंग ऑन लॉंग ऑफ. ऋषिकेश दातार लेफ्ट आर्म गोलंदाज, माफ करा राईट हॅम. सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु एक धाव मिळते. धावसंख्या जाऊन पोचते ती बिनबाद 19. विकेट काय मिळत नाहीये, प्रेशर अमाउंट होत नाहीये. शॉर्ट पिच चेंडू
त्याचा फायदा उचललेला नाहीये. एक धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण, सुंदर थ्रो. धावसंख्या जाऊन पसते 20. सुंदर कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोघांकडनं बघायला मिळते. 2 चेंडूवरती 2 धावा. आतापर्यंत सुंदर अशी गोलंदाजी बघायला मिळते ती ऋषिकेश यांच्याकडून. आणि अंपायरचा वाईडचा इशारा. थँक्यू अंपायर. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या जाऊन पसते ती बिनबाद 21. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. सुंदर गोलंदाजी. एक धाव मिळते. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न होतोय. जर 3 6 पराग कोगजे यांनी मारले तर अतुलजी धनावटे यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. पप्पा कोगजेच. पप्पा कोगजेला सुवर्ण संधी. बरं 2 6 मारल्या तर तब्बल 1000 रुपयाचं पारितोषिक. कॅच पकडला पाहिजे ना. नाही पकडत. सोडला. पैसे देऊ. धावफलक जाऊन पोहोचले ते 25. प्रदीप गोगटे यांच्याकडे माईक देण्यात येत आहे. बघूया आता पुढच्या चेंडूमध्ये काय होते. परागजी कोगजे यांनी जर 2 षटकार मारले तर तब्बल अतुलजी धनवटे यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झाले. बघूया आता काय होतं. 13 बॉल 9 धावांची आवश्यकता. पप्पा कोगजे म्हणजे अंडरआर्मचा दहिवलीचा बादशाह आम्ही म्हणतो. बघूयात. 12 बॉल मध्ये 9 रन जिंकण्यासाठी हवेत. बारा बॉल मध्ये जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. अतिशय सुंदर अशी फटकेबाजी चालू आहे. सुंदर असा लॉफ्टेड शॉट आणि हा चौकार. दिलीप गोगटे खऱ्या अर्थाने 11 बॉल कॅप्टनशिप मध्ये निभावताना. 5 धावांची आवश्यकता. 11 बॉल मध्ये 5 रनांची आवश्यकता. बाद झालेले आहेत दिलीप गोगटे, पण अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्यांनी केलेली आहे. पुढचे बॅट्समन येत आहेत ते अथर्व कारुळकर. दहा बॉल 5 रन जिंकण्यासाठी. पुढचे फलंदाज आलेले आहेत अथर्व कारुळकर. अथर्व कारुळकर यांचा सुंदर असा फटका. स्कोर लेवल झालेला आहे आणि जिंकण्यासाठी फक्त आता 1 धाव बाकी. आपण सेमीफायनलला पोहोचलेलो आहोत.
पराग कारोळकर यांनी कॉमेंट्री कक्षाला डिस्टर्ब करू नये. जय परशुराम संघ जिंकण्याच्या वाटेवर. सुंदर फटका, बघूया काय होतंय. यश करंदीकर, आपण यशस्वी होऊन मॅच जिंकून परत यावं. 7 बॉल बाकी आणि जिंकण्यासाठी फक्त 1 धाव. अमित भिशीकर यांना विनंती आहे की त्यांनी समालोचन कक्षाची जबाबदारी स्वीकारावी. धन्यवाद प्रदीपजी. माझ्या मते सामन्याची फॉर्मॅलिटी आहे असं मला वाटते. सन्मान चिन्ह देऊ. आणि आज चौकार, विनिंग चौकार यश करंदीकर यांच्या बॅटेतून निघालेला आहे. विक्की गुंजाळ यांनी समालोचन कक्षात यायचंय. अतुल धनवडे, हेमंत गुरु यांनी समालोचन कक्षाच्या समोर यायचंय आणि आपलं सन्मान चिन्ह घ्यायचंय.